विदर्भात प्रसिद्ध असलेली घोडा यात्रेला आजपासून प्रारंभ झाला आहे आणि त्याची रथयात्रा येथून काढण्यात आली आहे। मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी या घोडे यात्रेत सहभागी झाल्याचं चित्र दिसून येत आहे। विशेष बाब म्हणजे चिमूर शहरामध्ये असलेले हे श्री हरी बालाजी मंदिर आहे आणि देवस्थान आहे आणि या ठिकाणून ही रथयात्रा काढली जाते। विशेष बाब म्हणजे आपण बघितलं गेलं तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठा हा जत्रा एक प्रकारे या ठिकाणी भरतो आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी विदर्भातले लोक या ठिकाणी येत असतात। रथ यात्राची जे मार्गक्रमण आहे तो शहरातून निघतो आणि पूर्ण शहराचे प्रभाकरण करून ते या ठिकाणी मंदिरात येत असते आणि त्याच्यामुळे या यात्रेला मोठी प्रसिद्धी मिळते आणि मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी येत असतात। मोठी मनोकामना घेऊन या ठिकाणी भाविक येत असल्याचे चित्र दिसून येतात। ही बालाजी महाराजाची घोडा यात्रा आहे। वर्षानुवर्षापासून परंपरानुसार रात्री 12:30 वाजता बालाजी महाराजांचं रथ विष्णूजीची मूर्ती स्वार होऊन गावाला प्रदक्षिणा देत परत 5:30 वाजता देवळापुढे येते आणि आरती होते। ही परंपरा मागच्या 398 वर्षापासून सतत चालत आलेली आहे आणि लोकांची मानता आहे। जागृत देवस्थान आहे। बालाजी महाराजांच्या चरणी आपण जी काही प्रार्थना करतो ती प्रार्थना पूर्ण होते। ती मन्नत आपण जी काही मागतो ती मन्नत सुद्धा पूर्ण होते। जागृत देवस्थान आहे। आपण बघत असाल दूर दूरून अनेक जिल्ह्यातून विदर्भातल्या कानाकोपऱ्यातून राज्याच्या बाहेरूनही आज बालाजी महाराजांच्या दर्शनासाठी भक्तगणांचं लाखोच्या संख्येने भीड इथे उमडलेली आहे आणि मी हीच परत प्रार्थना करेल, बालाजी महाराजांचा आशीर्वाद कृपा सर्व भक्तांवर राहो। हीच बालाजी महाराजांच्या चरणी प्रार्थना। गोविंदा गोविंदा गोविंदा। निलेश दहाट, TV9 मराठी, चंद्रपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।